विमानाचा पायलट 2 वेळा निलंबित. दोन वेळा दारू पिऊन उडवलं विमान. सुमित कपूरवर 3 वर्ष निलंबनाची कारवाई. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातानंतर आता एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या विमानाचे वैमानिक कॅप्टन सुमित कपूरचा उड्डाणाचा रेकॉर्ड वादग्रस्त असल्याचं समोर आलंय. कर्तव्यावर असताना मद्यपान केल्याचं उघड झाल्यामुळं या पायलटवर यापूर्वी कारवाई झाली आहे. सुमित कपूरला 15,000 तास विमान उड्डाणाचा अनुभव होता, मात्र कारकिर्दीवर बेशिस्तीचा कलंक होता. 23 मार्च 2010 दिल्ली बंगळुरू फ्लाईट दरम्यान अल्कोहोल पॉझिटिव्ह आढळलं. त्यांना पहिला इशारा जारी करण्यात आला. 7 एप्रिल 2017 दिल्ली गुवाहाटी फ्लाईट दरम्यान पुन्हा अल्कोहोल पॉझिटिव्ह आढळलं. सुरक्षा नियमांचं त्यांनी पुन्हा उल्लंघन केलं. 24 एप्रिल 2017 वारंवार मद्यपान आणि नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल कठोर कारवाई करण्यात आली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजेच DGCA कडून 3 वर्ष निलंबनाची कारवाई करण्यात आली. कोणत्याही व्यावसायिक वैमानिकासाठी 3 वर्षांचं निलंबन हे त्याच्या कारकिर्दीच्या समाप्तीसारखं आहे. असं असूनही तो परतला आणि VIP विमानं उडू लागला. VSR व्हेंचर्स या कंपनीत रुजू झाला. या दुर्घटनेनंतर VSR व्हेंचर्स कंपनी आणि लिअरजेट या विमानांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. VSR व्हेंचर्सचे संचालक विजय कुमार सिंग यांनी विमानं 100% सुरक्षित असल्याचा दावा केलाय. मात्र सप्टेंबर 2023 मध्ये या कंपनीच्या एका विमानाचा मुंबई विमानतळावर अपघात झाला होता. दुसरीकडे लिअरजेट 45 या प्रकारातील विमानाचे 2003 मध्ये इटली आणि मेक्सिकोमध्ये आणि 2008 आणि 2021 मध्ये सुद्धा अपघात झाले होते. गंभीर बाब म्हणजे कंपनीनं असा कॅप्टन राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सेवेसाठी कसा दिला? सुमितची पार्श्वभूमी योग्यरित्या तपासली गेली नव्हती का? या दुर्घटनेला कंपनीचा निष्काळजीपणा भोवला का? या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राच्या जनतेला मिळायलाच हवीत. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.